नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आकलन या घटकातील सूचनापालन हा उपघटक अभ्यासणार आहोत। यातील काही प्रश्न आता येथे आपण पाहूया। तुमच्या समोर अक्षरमाला दिसते पहा। या अक्षरमालेत झ च्या पुढे लगेच ठ आहे, पण झ च्या आधी लगेच ठ नाही, असे किती वेळा झाले आहे? आता अक्षरमाला जी आहे ती अक्षरमाला आता आपण मांडलेली आहे। सूचना काय? झ च्या पुढे लगेच ठ आहे, पण झ च्या मागे लगेच ठ नाही, असे किती वेळा झाले आहे? मग येथे अक्षरमालेतील झ पाहूया। पहिला जो झ आहे त्याच्या पुढे च आहे पहा, आणि त्याच्या मागे ठ आहे, आपल्या सूचनेमध्ये बसत नाही पहा। दुसरा जो झ आहे त्या झ च्या पुढे ठ आहे आणि मागेही ठ आहे पहा। तिसरा जो झ आहे या झ च्या पुढे ठ आहे, परंतु मागे मात्र ठ नाही, श आहे, म्हणजे आपल्या सूचनेमध्ये ते बसतंय पहा। पुढे झ आहे पहा, या झ च्या पुढे ठ आहे आणि मागेही ठ आहे, हेही आपल्या सूचनेमध्ये बसत नाही। येथे फक्त एकच वेळेस आपली जी सूचना आहे की झ च्या पुढे ठ आहे पण झ च्या मागे ठ नाही, असे एकदाच आलेलं आहे, श झ ठ। पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा। पुढचा प्रश्न पाहूया। क्रियाविशेषण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? प्रथम आपण क्रियाविशेषण हा जो शब्द आहे हा शब्द उलट क्रमाने लिहू। आता आपण क्रियाविशेषण हा शब्द उलट क्रमाने लिहिलेला आहे। दुसरी सूचना काय आहे की उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? उजवीकडून पहिलं अक्षर आहे क्री, दुसरं अक्षर आहे या, तिसरं अक्षर आहे वी। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे पहा। मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? मुसळधार पाऊस पडत आहे हे वाक्य आपण लिहिलेलं आहे पहा। प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? येथे आपल्याला प जो अक्षर आहे या प या अक्षराला प्रथम क्रमांक देऊया। प अक्षरापासून सुरुवात करायची आहे। मग प अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? प ला प्रथम क्रमांक दिलाय, डावीकडून नंतर स आहे पहा, त्याला दुसरा क्रमांक देऊया, तिसरा उ, चौथा पा आणि 5वं आहे र। प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर आहे र। पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे। पुढील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? इंग्रजी अक्षरमाला आहे पहा। या इंग्रजी अक्षरमालेमध्ये ए बी सी डी ही अक्षरं दिलेली आहेत। मग ही जी अक्षरे आहेत किती वेळा आलेली आहेत ती आता आपण पाहूया। ए हे जे अक्षर आहे हे 4 वेळेस आलेलं आहे पहा। त्यानंतर बी हे अक्षर 3 वेळेस आलेलं आहे, सी हे अक्षर 5 वेळेस आलेलं आहे आणि डी हे अक्षर 4 वेळेस आलेलं आहे पहा। ए आणि डी ही जी काही अक्षरे आहेत ती 4 वेळेस आलेली आहे पहा, समान वेळा आलेली आहेत, म्हणून ए आणि डी हे आपलं अचूक उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहूया। मासजधील या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या व डावीकडून दुसऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग आता मासजधील या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय जलसमाधी। दुसरी सूचना काय? या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या, मग उजवीकडून पहिलं अक्षर आहे धी, दुसरं अक्षर आहे मा आणि तिसरं अक्षर आहे स। पुढची सूचना काय आहे की डावीकडून दुसऱ्या अक्षरांपासून, डावीकडून दुसरं अक्षर आहे, पहिलं जे अक्षर आहे डावीकडून पहिलं अक्षर आहे ज, दुसरं अक्षर आहे ल। मग अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या, मग उजवीकडून तिसरं आहे स आणि डावीकडून दुसरं आहे ल। मग आता इथं लस पाहून लगेच लस हे उत्तर तुम्ही देताल पहा, तर ही घाई गडबड करायची नाही, पूर्ण सूचना वाचायची पहा। उजवीकडून तिसऱ्या व डावीकडून दुसरं अक्षर, मग या ठिकाणी स ल
हा शब्द तयार होतोय आणि सल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खंत, पर्याय क्रमांक 4. मग हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये असे जर प्रश्न आले तर सूचना जी आहे त्या सूचनेचं अचूक आकलन होणं गरजेचं आहे, व्यवस्थित वाचन करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अक्षरमाला आहे पहा. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. अक्षरमाला जी आहे त्या अक्षरमालेला आपण क्रमांक दिलेले आहेत. एकूण 13 क्रमांक आहेत. रांगेतील स्थानमध्ये येतं पहा, मधला अंक शोधा. तर अशा वेळेस समजा आता येथे 13 ही विषम संख्या आहे पहा, मग 13 मध्ये 1 मिळवायचं आहे 14. 14 भागिले 2 7. मग या अक्षरमालेमध्ये मध्यभागी येणारा जो काही अंक आहे तो आहे 7 आणि त्या ठिकाणी आलेलं अक्षर आहे घ. मध्यभागी असलेलं अक्षर आहे घ. मग येथे जर विचार जर केला तर मध्यभागी असलेलं जे काही अक्षर आहे घ हे डावीकडूनही 7व्या क्रमांकावरती आहे आणि उजवीकडूनही 7व्या क्रमांकावरती आहे, कारण ते मधलं अक्षर आहे. मग पुढची सूचना काय आहे की उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. मग उजवीकडून 7वं अक्षर कोणतं आहे घ आणि मग उजवीकडून 8वं अक्षर य पहा. अशाही पद्धतीने आपण सोडू शकतो किंवा क्रमांकही देऊ आपण. मग उजवीकडून पहिलं अक्षर आहे ल, दुसरं ढ, तिसरं आहे ख, उजवीकडून 4थं अक्षर स, 5वं त, 6वं म, 7वं घ पहा. त्यानंतर 8वं जे आहे उजवीकडून 8वं अक्षर आहे य, घ य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. विशा कविता कशा रचतो या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती. येथे वि हे 2 वेळेस आलेले आहे, शा हेही 2 वेळेस आलेलं आहे आणि क हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे पहा. वि शा क हे आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. अध्यक्ष महोदय या शब्दातील श अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते. मग येथे आपण अध्यक्ष महोदय हा शब्द घेऊया. या शब्दातील श अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते. शच्या उजवीकडील पहिलं अक्षर आहे म, दुसरं अक्षर आहे हो आणि 3रं अक्षर आहे द. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. गह, सिन, नार्ज या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. येथे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सिंह गर्जना. अर्थपूर्ण शब्द तयार केलेला आहे, त्याचा मध्यभागी येणारं जे अक्षर आहे ते आता आपण पाहूया. मध्यभागी येणारं अक्षर आहे ग. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील पैकी कोणता शब्द हत्ती या अर्थाने येत नाही. पर्याय क्रमांक 1 मृगेंद्र, 2 नाग, 3 कुंजर, 4 गज. यातील नाग, कुंजर आणि गज हे हत्तीचे समानार्थी शब्द आहेत आणि मृगेंद्र हा सिंहाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. रा, र, त, ळ, वि, अन या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे. मग येथे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय अंतराळवीर. यातील 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे ही सूचना आहे पहा. यामध्ये अंत हा जो शब्द आहे या अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी आहे, पर्याय क्रमांक 4. अक्षरमाला आहे पहा. या अक्षरमालेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते. मग आता प्रथम आपण अक्षरमालिका मांडून घेऊया, त्यानंतर या अक्षरमालेला क्रमांक देऊया पहा. क्रमांक दिलेले आहेत. मग मूळ संख्या कशाला म्हणायचे. ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. निरीक्षण केल्यानंतर पहा 1 हा अंक मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग येथे मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या पाहूया आणि तेथील अक्षरे पाहूया. 2 ही मूळ संख्या आहे. 3, 5, 7,
आणि 11. आता आपण तेथील मूळ संख्येच्या ठिकाणी आलेली अक्षरे आपण घेतलेली आहे शी, स, ल, ह, न. अर्थपूर्ण शब्द येथे तयार होतोय सहनशील, आणि यातील मध्यभागी असणारा अक्षर आहे न. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पहा. धन्यवाद.